सगळे पुरुष, जेवढे पुरुष असतील तेवढे इकडे या. दादा या मॉनिटरच्या पलीकडे वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही देणे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. साधू संतांना काय वाटतं, महापुरुषांना काय वाटतं, आणि त्यांना जे वाटतं ते आम्हाला मान्य. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेरेची बनते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण साधू होत आनंदाच होत शास्त्र प्रमाण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला जरी ते माणसासारखे दिसत असले तरी असताना मात्र ते देवच. आणि त्याच कारण असं की वयात अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, आणि त्याच पद्धतीनं धर्माचं रक्षण झालं पाहिजे म्हणून साधू संतांनी सुद्धा अवतार घेतला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. साधू संत आणि भगवान परमात्मा हे एक काम करतात, आणि त्यामुळं दोघही हिंदू समाजामध्ये सारख्या तोला मोलाचे, दोघांना सारखं महत्व दिलं गेलं. आणि आपल्या हिंदुस्थानाला साधू संतांची मोठी परंपरा लाभली, फार मोठी. जेवढे पण कोण साधू संत जन्माला आले त्या सगळ्या साधू संतांनी स्वतःपेक्षा सुद्धा जगाचा विचार जास्त केला. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं आयुष्य समृद्ध झालं पाहिजे म्हणून आयुष्य खर्ची घातलं सगळ्या साधू संतांनी. बुडते हे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या समाजाचं होणार अहित साधू संतांना पावत नाही. आणि त्याचं कारण आहे की एखाद्या आईला तिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ जसं आपलं वाटतं, स्वतःच वाटतं, त्याप्रमाणे साधू संतांची अंतःकरणाची वृत्ती इतकी विकसित होते, इतकी विकसित होते, इतकी विकसित होते की गावातला प्रत्येक व्यक्ती त्यांना आपला वाटला. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजे आपली अडचण अशी की आपल्याला आहे ना माझ्या रक्ताचं, माझ्या मांसाचं, माझ्या नात्या गोत्यातलं तसला हिशोब आपला.
आणि साधू संतांचं मात्र होत असं, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रसवले आणि अवघेची झाले देह ब्रह्म. प्रत्येक जण आपला वाटतो, स्वतःचा वाटतो, आणि मग तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल, त्याचं जर अधःपतन होत असेल, त्याच्या आयुष्याचं जर नुकसान होत असेल, तर ते संतांना पावत नाही का. येतो कळवळा आणि बाबा काय म्हणजे एखाद्याच्या अंगी सद्गुण असतो आणि त्या सद्गुणाचाच बिचाऱ्याला त्रास होतो. ते घोड्यामध्ये काहीतरी ती शक्ती आहे सापाचं विष उतरवायची, बरोबर आहे ना संजू भाऊ. ते घोड्याचं रक्त सापाचं विष उतरवायला कामाचं येतं. आणि हे जसंच माणसाला कळालं, नुसतं घोड्यांचं रक्त गाडीत आहे का, तर साप चावला की घोड्याचं ते रक्त कामाला येते. म्हणजे बिचाराचं सद्गुण त्याच्यासाठी घातक ठरला का नाही, सारखं त्याचं रक्त ओढीत राहायचं. आणि साधू संतांना सुद्धा ना हे जगाचं चांगलं झालं पाहिजे, ह्या त्यांच्या वृत्तीमुळं त्यांना खूप त्रास झाला. तुम्ही भाऊ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून आताच्या संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज आदिनाथ बाबांपर्यंत आपण येऊया, नारायण बाबांपर्यंत येऊया. एक संत मला असं दाखवा की जो संत हयात असताना त्याला सुख मिळालं. एक दाखवा, एक. म्हणजे पोटासाठीच नाही बरं का, पोटासाठी संत झाले कलित हो. म्हणजे ज्यांचं फक्त पोटा पाण्याचा धंदा आहे आणि परमार्थाचे धंदा म्हणून आलेले एन्जॉय करण्यासाठी, त्यांचा भाग सोडा. पण जातीवंत समाज सुखी झाला पाहिजे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पाहिजे, म्हणून स्वतः त्यागी वृत्तीनं राहायचं, स्वतः जीवनात सुख उपभोग घ्यायचे नाही, समाज सुखी व्हावा म्हणून राबायचं. असा मला तुम्ही एक संत दाखवा की ज्याला जिवंतपणी लोकांनी सुख दिलं. एक दाखवा. ज्ञानेश्वर महाराज जिवंतपणी, म्हणजे जोपर्यंत समाधिस्थ झाले नाही तोपर्यंत वैताग. जगद्गुरु तुकाराम महाराज जोपर्यंत वैकुंठाला गेले नाहीत वैताग. शांती ब्रह्म एकनाथ महाराज समाधिस्थ झाले नाही तोपर्यंत वैताग. पार तुम्ही गाडगे बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, नारायण बाबा महाराज, सगळी साधू संत बघा जे समाजासाठी झटले. मोकर त्रास. बरं त्रास देणारे कोण? ज्यांचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा आहे ते त्रास देतात. ज्यांचं चांगलं झालं पाहिजे, ज्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भावना आहे ज्यांच्याबद्दल. बरं काय केलं यांनी? तुम्ही भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तर आत्ताच्या सगळ्या निस्पृह साधू संतांपर्यंत बघा, एकाने कधी कोणाच्या विरोधात निवडणूक नाही लढवली, एकाने कधी कोणाच्या प्रॉपर्टीवर दावा नाही टाकला किंवा लोकांची बळकावण्यासाठी, एकाने कधी कोणाच्या घरावर दरोडा नाही टाकला, सोनं नाणं नाही लुबाडलं, काहीच नाही. मग तरी यांना त्रास का? तुम्ही अभ्यास करा, एकच मुद्दा सापडतो. हे सगळे साधू संत ना खरं बोलले. आणि काय समाजाचा स्वभाव आहे बुवा, खोट आवडत आणि खरं बोललं का मूळ व्याध उठत. बघा तुम्ही, घर असू द्या, गाव असू द्या, खोट बोलणारी माणसं लय मजेत आहे आणि खरं बोलणारी माणसं तोपाच्या तोंडावर आहे. जे खोट बोलेल ना ते लय माझ्या करणार, जे खरं बोलेल ना ते कायम तोपेच्या तोंडावर. एखाद्याच्या खिशात रुपया नसू द्या, पण जे भामटर राहत ना गावात ते बिचार कर्जबाजारी झालंय, त्याच्या खिशात रुपया नाही, पण भामटा माणूस चौकात आला का त्याला म्हणणार तुमचं कोण नाच करणार, गावात सगळ्यात भारी तुम्हीच. अहो त्या हॉटेलवाल्याला म्हणतो उद्या पैसे देतो पण याला चहा पाच. का? माझं कौतुक केलं ना, मला भारी म्हटला, मी लय भारी. आणि गावातला एखादा सर्वसामान्य माणूस असतो, त्याला असं वाटतं काय राव आपला सहकारी राव,
हे लोकांचे नखरे पुरे करण्यामध्ये आणि मान मिळवण्यासाठी कांगाल होतोय, कर्जबाजारी होतोय, म्हणून हळू जवळ येतो, म्हणतो बाळा लय मोठा वय पण कर्जबाजारी होऊ नको, 5 गावात तुझा बोबाटा झालाय, तुझ्यावर लय कर्ज आहे आणि तू नुसती मजा करतो, त्यामुळे सावर स्वतःला. तोंडावर सांगितलं माझं पावत नाही ना, उद्यापासून भेटायचं नाही. ब्लॉक, नंबर ब्लॉक. तू माझा मित्रच नाही, तुला माझं सुख पावत नाही, मला मान मिळतोय ते पावत नाही, भेटायचं नाही उद्यापासून. कट करून टाकला. काय झालं? खरं बोलणाऱ्याला झाला त्रास आणि खोटं बोललं ते चहा पिऊन गेलं. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. महाराजांनी सांगितलं खोटं आवडतंय आणि खरं पचत नाही. हा समाजाचा एक स्वभाव आहे. पण साधू संतांना जरी लक्षात आलं की लोकांना खोटं आवडत आणि खरं पचत नाही, तरी साधू संत म्हटले तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे खोटी. ते म्हटले घाबरून चालणार नाही, शेवटी लाभ हा विचारानच होणार आहे. आणि त्यामुळं साधू संतांनी सत्य बोले मुखे दुःखगे अनेकांच्या आणि इतरांच्या दुःखानं दुःख झालं आणि म्हणून ते दुःख निवारण करण्यासाठी खरं बोलले, समाजाच्या हिताचा विचार केला. तुका म्हणे सत्य सांगो येवो तर रागे येते ते. म्हटले ज्यांना राग यायचंय त्यांना येऊ द्या, पण आम्ही मात्र समाजाच्या हितासाठी खरं सांगायचं काम करणार. आणि सगळंच खरं सांगितलं म्हणजे लोकांचं सांगतील यात नवल नाही, पण स्वतःच्या आयुष्यात जे चांगलं वाईट जे काय घडलं ते साधू संतांनी अगदी मोकळ्या मनानं तुमच्या आमच्या समोर मांडलं. मोकळ्या मनानं म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहितीये का, माणूस आपल्या बाबतीत जे चांगलं घडलेलं असतं ते लोकांना सांगतो, पण वाईट घडलेलं सांगतो का? नाही सांगत. म्हणजे कुठं सत्कार झाला, कुठं पुरस्कार भेटला, कुठं हारगळ्यात पडले, त्याचे फोटो माणूस सोशल मीडियावर टाकतो. पण कोणत्या चौकामध्ये ड्रायव्हिंगचं लायसन नसल्यामुळं मला अर्धा तास थांबून ठेवलं, त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतो का? नाही टाकत माणूस. का? मान माणूस मिरवतो आणि अपमान झाकतो. पण साधू संतांनी मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट जे काही घडलं ते मोकळ्या मनानं मांडलं. लोक काय म्हणतील, सत्या सत्यासी मन केले ग्वाही म्हणले नाही बहुमाता. जाऊ द्या, लोकांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, पण सत्यावर मात्र प्रेम केलं. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज उगीच नाही, आज 100तले 99 कीर्तनकार कीर्तनासाठी जे अभंग घेतात ना ते तुकाराम महाराजांचे असतात. आज बऱ्यापैकी 5वा वेद म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथाकडे बघितलं जात. आणि त्याचं कारण तुकाराम महाराजांनी त्यासाठी इतकी मेहनत घेतली, स्वतःच सर्वस्व समर्पित केले. म्हटले नाही आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे. म्हटले भगवंत हे सगळं करून घेतोय. आणि जे जे अनुभव आयुष्यात आले, अनुभव आले अंगा ते जग देतसे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगी. जे जे म्हणून काय अनुभव आले ते समाजासमोर उघड्या मनानं वाटायचं काम केलं. चांगले वाईट सगळे चांगले अनुभव आले, मांडले ना. अनु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा, आकाश एवढा व्यापक हा तुकोबा
ही अनुभूती आली, सांगून टाकली. पण त्याच तुकाराम महाराजांच्या वाट्याला जेव्हा दुःख आलं, जेव्हा संकट आली, जेव्हा अपमानास्पद वागणूक भेटली, ते सुद्धा झाकून नाही ठेवलं. ते सुद्धा मोकळ्या मनानं तुम्हाला आम्हाला सांगायचं काम केलं. अभंग आहेत. तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातला एक अनुभव आपल्या समोर जाहीरपणे मांडतात. काय झालं म्हटले, 16व्या शतकातलं संजूभाऊ दुष्काळ प्रसिद्ध आहे. म्हणजे इतका भयंकर दुष्काळ पडला होता की अन्न करता त्या काळात माणसं मेली. अन्न करता. तुकाराम महाराजांच्या घरात तर सावकारकी होती, इतरांना व्याजानं पैसे देत होते. त्या काळात काही सोसायट्या, पतसंस्था, बँका नव्हत्या. सावकारच एक प्रकारची बँक होता आणि लोकांची ती गरज होती. आज कुणी किती सावकाराला शिव्या घातल्या, तेव्हा शेकडो वर्षापूर्वी सावकारी समाजाची गरज होती. आणि तो सावकारकीचा व्यवसाय तुकाराम महाराजांच्या घराण्यात आला होता. येथे लोकांना पैसे वाटलेले होते. पण परिस्थिती इतकी बिघडली समाजाची, अन्न करता माणसं मारायला लागली. दुष्काळ दुष्काळ इतका कठीण होता. अन्न करता माणसं मेली. तुकाराम महाराजांच्या एक मुद्दा लक्षात आला की माझ्या घरात तर सावकारकी आहे आणि माझ्या घरात जर आज खाण्यापिण्याची पंचायत असेल तर गोरगरीब जनतेची काय परिस्थिती असेल. दादा जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. म्हटलो ना की साधूचं अंतःकरण तितकं विकसित होतं की त्याला सगळेच आपले वाटू लागतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. स्वतःचा मुलगा जितका जवळचा वाटतो तितकेच घरातले कर्मचारी सुद्धा जवळचे वाटतात. म्हणजे माझं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट तसं होत नाही. ती तुकाराम महाराजांची अवस्था झाली की अरे माझ्या घरात जर इतकी अडचण निर्माण झाली असेल
तर गोरगरीब जनतेची काय अवस्था असेल. आणि द्रवीभूत झालेल्या अंतःकरणाने एक निर्णय घेऊन टाकला, हा सगळ्या हिशोबाच्या ज्या वया आहे ना म्हटले, या अख्ख्या इंद्रायणीच्या डोळ्यात प्रवाहित करायचे. जे लिहिलेलं होतं म्हणजे हिशोबच नाही ठेवला भाऊ. किमान वयात तर ठेवायच्या ना, नंतर सांगता आलं असतं याचं माफ केलं त्याचं केलंय बरं का, मतदान करायचं. नंतर कामाला येतात ना या गोष्टी, लिहून तर ठेवायच्या, किमान तेवढं राहू द्यायचा हिशोब, कोणाचा आपण माफ केलंय. अहो हिशोबच नाही ठेवला, घेतलं ते सगळ्या वया आणि इंद्रायणीच्या डोळ्यात प्रवाहित करून टाकल्या. तुम्हा आम्हा सगळ्या वारकऱ्यांना अभिमान असला पाहिजे की आपण त्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहे, ज्या वारकरी संप्रदायातल्या एका संतानं अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत गोर गरिबांची कर्जमाफी करण्याचं काम पहिल्यांदा केलं. पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी काम केलं कर्जमाफी करायचं, हिशोबच नाही ठेवला. पण त्याचा हे बघा, आपल्याला लय वाटतं लय भारी काम केलं, पण ज्याचं जळत त्याला कळत. आपल्याला एखाद्याचे बॅनर लागले, त्याचे लय बॅनर लागले, पैसे किती घातले त्याला माहिती. फक्त दया अंगी मोठे पण दया यातना कठीण. अहो तितकं स्वसावं लागतं भाऊ. आणि तुकाराम महाराजांनी लोकांचं तर केलं माफ, पण ती घरातलं बिघडलं ना सगळं. आज गावासाठी राबणाऱ्यांच्या घरातल्या परिस्थिती बिकट होऊन जातात. आणि मग ते महाराजांनी सांगितलं की काय झालं, तसा सगळा फटका इतका बसला, लोकांचं तर माफ केलं, पण त्यांची परिस्थिती अशी झाली. तुकाराम महाराज जाहीरपणे सांगतात, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न अन्न करता मेली. म्हटले दुष्काळ पडला, पैसा संपला, पैसा संपल्याबरोबर माझा मान संपला, मान संपला संपू द्या, पण माझ्या आयुष्यात इतकी केविलवाणी परिस्थिती झाली, इतकी दुर्दैवी परिस्थिती आली की माझी एक पत्नी अक्षरशः अन्न अन्न करता मेली. काय दुःख असेल. अहो घरातल्या कुत्र्याला जर टाकायला भाकर नसली ना, तर मालकाला दिवसभर करमत नाही की आज माझ्या कुत्र्याला मी भाकर नाही टाक. कुत्र्याला जर भाकर नाही टाकली तर जातीवंत जर मालक असेल तर त्याला करमत नाही. पहिल्या भाकरी झाल्या का कुत्र्याला टाका, मांजरीला टाका. म्हणजे घरातलं कुत्र सुद्धा उपवाशी राहू नये अशी जातीवंत कुटुंब प्रमुखाची अपेक्षा असते. दारुड्या बेवड्यांचं सोडा, पण जातीवंत जो कुटुंब प्रमुख असतो त्याची काय भावना असते की घरातले मांजर असू द्या, घरातला कुत्रा असू द्या, गाय असू द्या, बैल असू द्या, म्हैस असू द्या, प्रत्येकाच्या मुखात गेलं पाहिजे आणि मग मी खाल्लं पाहिजे. म्हणजे कुत्रा सुद्धा उपवाशी राहू नये कुटुंब प्रमुखाची अपेक्षा राहते. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या सावकारकी उपभोगलेल्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात दिवस असे आले की ती पत्नी म्हणतीये धनी करा औषध पाणी, पण काय दुष्काळ पडला होता, औषधी ज्या वनस्पती होत्या त्या सगळ्या जळाल्या होत्या, औषधच उपलब्ध होत नव्हते. ज्याला आपण झाडपाला म्हणायचो पूर्वी, तो झाडपालाच नाही, कुठून आणायचा, दुष्काळ पडलेला आहे, पैसे नाही. आणि ती माऊली बिचारी अन्न अन्न म्हणजे औषध पाणी माझ्यासाठी करा, मला औषधोपचार करा, काही चांगलं खाऊ घाला, अशी ती घरातली अर्धांगिनी जिला म्हटलं जातं पत्नीला. अर्धांगिनी म्हणजे पुरुषाचा अर्धा अंग असते ती, कुटुंबाचं एक चाक ती महिला ओढत असते. आणि ती अन्न अन्न करता मेली. थोडा वेळ विचार करा, काय यातना झाल्या असते, काय वाटलं असेल मनोमन. अहो शेवटी जातीवंत पुरुषाची एक इच्छा असते, सगळ्यांच्या नजरेत पडलो तरी चालेल, बायकोच्या नजरेत किंमत असली पाहिजे. खरंय का खोटं आहे मला सांगा. माणूस आहे बघा स्वतः फाटकं बनवून घालतो, पण दिवाळीला तिला नवी साडी घेतो. का एकच इच्छा राहते, तिला वाटावं माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. घरात कधी कधी एकत्रित कुटुंबामध्ये एखादी वस्तू घ्यायची तर सगळ्यांना घ्यावी लागते, एकाला घेता येत नाही.
आणि ती एखाद्याची पत्नी आग्रह करत राहते, मला मोबाईल घ्या, मला मोबाईल घ्या, मला मोबाईल घ्या. ते म्हणतं बाई तुला एकटीला कसं घेता येईल? घरात एक माणूस आहे का? एक दिवस जरा चांगले दुधाचे पैसे येतात, ते जातं दुकानात मोबाईल घेते आणि संध्याकाळी बेडरूम मध्ये तिच्या हातात देतं आणि तिला म्हणते उद्या गावभर सांगत नको फिरू, मी दिला. कोणी विचारलं तर सांग तुझा भाऊ आला होता, भावाने दिला. तिला तर इतका आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तिने गाव नाही 5 गावात बातमी पसरवली, काल भाऊ आला होता मोबाईल दिला, काल भाऊ आला होता मोबाईल दिला. 2-4 मित्र त्याला म्हटले, अरे तू इतक्या दिवस पैसे साचवले, एवढा महागाचा मोबाईल तिला घेतला आणि तिने नाव मात्र तिच्या भावाचं केलं, तुला काय भेटलं? त्याने उत्तर दिलं, पोरांनो तिच्या नजरेतली इज्जत मलाच भेटली. म्हणजे पुरुषी मानसिकता आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांच्या नजरेत पडलो तरी चालल, बायकोच्या नजरेत पडता कामा नाही. काहींना गावात किंमत नाही पण बायको लय रुबाब, गावात कुत्र विचारत नाही पण बायकोला शिवी देऊनच बोलणार. बायकोने आम्हाला मानावं, बायकोच्या नजरेत इज्जत असावी. तुम्ही बघा एकटं हॉटेल मध्ये गेलं ना, तर हॉटेल मालकाला म्हणते डिस्काउंट दे. काउंटरला जाणार एकटं असलं तर त्याला म्हणणार डिस्काउंट द्या की राव कायम येतो. आणि बायकोला घेऊन गेलं ना वेटरला 50 देऊन येते. अरे खुश राहा, काय नाही डोक्यात एकच बायको खुश झाली पाहिजे. बायकोला वाटलं पाहिजे आमचा नवरा लय मोठा कोणतरी उद्योगपती. आमचा एक मित्र आहे, लग्नच जमत नव्हतं, लय प्रयत्न केले पण काय ते जुळानाच भाऊ, लग्नच जमणार. लय पुरी पाहिलं, लय पुरीने विजिट केलं आणि योगानं काय जुळून आलं. आदिनाथ बाबांचा काय आशीर्वाद लागला त्याला. आलेच पाहिजे तुमच्या शब्दांमध्ये ते सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. मी अनुभवतोय ती वाचा सिद्धीच आहे तिथं. ते मन भरून जर बोलले ना भाऊ होतच. मी स्वतः अनुभवलंय. जमलं बा त्याचं लग्न. बरं आता जमत नव्हतं, जमलं करून घ्यावा ना. त्याच्या मित्रांचे लग्न होऊन 5-5 वर्ष झाले. ते कूलर 5-5 वर्ष झाले होते मित्रांचे लग्न होऊन. ते बोलून घेतलं सगळ्या पोरांना. ते पोरं आले, पोरांना म्हटलं अरे आपण सगळे एका वर्गातले, तुमचे लग्न होऊन 5-5 वर्ष झाले, माझं 5 वर्ष लांबलं पण तुमच्याकडे 5 वर्षांचा अनुभव आहे, मला तुमचे अनुभव सांगावं. म्हटले काय? नाही बाबा नो, तुमचे लग्न झालेले, तुमच्याकडे अनुभव आहे. माझी एकच अपेक्षा आहे, आयुष्यभर बायकोला वाटलं पाहिजे जगात माझ्या नवऱ्या इतका हुशार माणूस नाही आणि माझ्या नवऱ्यासारखा भारी माणूस अख्ख्या जगात दुसरा कोण नाही, असं आयुष्यभर तिला वाटलं पाहिजे. पोरं रंगेल होते. ते कीर्तन प्रवचनवाले नव्हतेच, सगळे सायराट पाठवाले. ते म्हटले बघ बरं झालं तू आम्हाला विचारलं, दुसरा कोणाला विचारलं नाही. आमच्याकडे 5-5 वर्षाचा अनुभव आहे. खरं आहे, तुला एकच सांगतो म्हटले, हे लग्न विषय असा आहे म्हटले, नवरा बायकोचं नातं असं आहे, लग्नाच्या पहिल्या दिवशी तू बायकोला प्रभावित कर. तिला पहिल्याच दिवशी वाटलं पाहिजे की बाप रे बाप काय नवरा भेटला आपल्याला, जगात याच्यासारखा दुसरा माणूस नाही. असं जर तिला पहिल्या दिवशी वाटलं की ती आयुष्यभर मानते. आणि जर का पहिल्या दिवशी तुझा प्रभाव पडला नाही आणि तिला कळालं की हा असाच आलतू फालतू, तर नंतर तू किती पराक्रम कर, बायको तुला मानणारच नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इंग्लिश मधली ती म्हण आहे. पहिल्यांदाच तुला तिला प्रभावित करावा लागल तर ती आयुष्यभर मानल. आणि पहिल्या दिवशी जर तू प्रभावित नाही केलं तर आयुष्यात पुढे किती सरपंच वय, आमदार वय, खासदार वय, ती तुला किरकोळच समजणार. ते पाठच झालं त्याच्या.
त्याच्या डोक्यातच राहिलं ते की असलं काय लक्षात राहिलं वेळ लागत होता. तुम्ही सुद्धा किती टक लावून ऐकू राहिले बघा. असलं काय आवडतं ना हो. त्याच्या इतकं ध्यानात राहिलं ते, इतकं ध्यानात राहिलं त्याच्या. झालं बा 2-3 महिन्यात लग्न झालं. सकाळी सकाळी आपला आंघोळ करून खाटेवर येऊन बसला. डोक्यात एकच विचार चालू, आजच अशी इम्प्रेस करायची, पुन्हा आयुष्यभर आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नाही वाटला पाहिजे, आपणच किंग वाटलो पाहिजे. शेअर इज किंग. काय ते त्याच्या डोक्यात विचार चालू, पण करावा काय करावा काय. ती पण सकाळी सकाळी तिची आंघोळ झाली, मस्त साडी वगैरे नेसली. घरात एक उत्साहच राहतो ना लगन घरी. आता सगळ्यांचा वरण बापाचा असतो, वरमाईचा असतो, ते काय कलवाऱ्यांचा असतो, नवरदेवाचा असतो, सगळ्यांचा ते उत्साह असतो. तिला पण आनंद. तिने आंघोळ झाली. बाकीचं महिला मंडळ म्हटलं, बाई तुझ्या नवऱ्याला तूच जाय चहा कॉफी घेऊन आज पहिल्याच दिवशी. तिला भलता आनंद. तो तिकडे खाटेवर बसलेला. तिने एक ट्रे घातला. ट्रे मध्ये चहाचा कप ठेवला, पाण्याचा ग्लास ठेवला, स्वच्छ धुतलेला ग्लास, स्वच्छ धुतलेला तो कप, त्याच्यात अगदी पद्धतशीर चहा भरला. एक आनंद. पहिलं लग्न, पहिला नवरा, एक वेगळाच आनंद. ते इतकं अहो एक वेगळंच समाधान ना ते चहाचा कप, पाण्याचा ग्लास की आपले घेऊन चालले. याच्या मनात विचार चालू आहे की राव हिला इम्प्रेस करायचंय, हिला प्रभावित करायचंय. काय करावं? युक्ती सापडली. बाहेर नाही पेपरवाला चालला होता ओरडत, लोकमत घ्या, सकाळ घ्या, पुढारी घ्या, पेपरवाला ओरडत चालला होता. याला युक्ती सुचली की हीच सुवर्ण संधी आहे इम्प्रेस करण्यासाठी. आत्ताच हिला इम्प्रेस करायचं. ती चहाचा कप, पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्याने पाहिलं, असं रागाने पाहिलं आणि म्हटलं, अक्कल आहे का काय? आता काहींना असं वाटतं बायकोला शिवी देऊन बोललं का ती घाबरती. घाबरत नाही, ती समजून घेते आपला नवरा नालाय. म्हणजे काय महिला वर्गाला देवानं ताकद दिलेली आहे, काय सहनशील बनवलेलं आहे. उगीच नाही आपल्याकडे मातृदेवो भव म्हटलं जातं. उगीच नाही यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. उगीच नाही म्हटलं जात. आता त्यांच्यामध्ये ती ताकदच आहे. सगळं कळतं त्यांना, पण स्वस्तात परिस्थितीशी जुळवून घेण्याची इतकी ताकद दिलेली देवानं त्यांना. म्हणून मी सांगत असतो की तुम्ही सगळीकडे जिंकाल, पण माता भगिनींच्या आडव्यात गेला की तुमची मातीच. इतिहास म्हणजे रावण त्यासाठी चांगलं उदाहरण आहे की सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आहे, पण फक्त माता भगिनींच्या आडव्यात गेला, उद्ध्वस्त झालं. साम्राज्य तर उद्ध्वस्त झालं, पण चरित्र उद्ध्वस्त झालं. आजही रावणाला जाळलं जातं आणि रामाची मंदिरं उभी केली जातात. फरक एवढाच आहे, एक माता भगिनींना सन्मान देणार आहे आणि एक माता भगिनींना उपभोगाची वस्तू समजणार आहे. उद्ध्वस्त. त्यामुळं माता भगिनींच्या बाबतीत फार विचारपूर्वकच वागताना वागलं पाहिजे, फारच विचारपूर्वक. त्यांची अवहेलना न होता कामा नये. त्यांना एक तर शक्ती दिलेली, त्या सोशिके फार परिस्थितीशी जुळवून घेतात. दादा गरीबाची पोरगी श्रीमंताच्या घरात द्या, कळूनच देत नाही मी गरीबाच्या घरातले. तिकडं चुलीवर स्वयंपाक करायची, इकडं म्हणते आत्या सिलेंडर संपला. लगेच ती जुळवून घेते त्या परिस्थितीशी. आता तिकडं बाई तू चुलीवर करायची ना, पण इकडं सिलेंडर संपला लगेच सांगणार, लिहून ठेवणार, किती दिवस टाकी जाते. मग श्रीमंताची पोरगी गरीबाच्या घरात द्या, तिकडे एकदम रुबाबत होती, 10 वाजता उठायची, पण नंतरच्या काळात गरीब घराण्यात दिल्या गेली. भाऊ प्रपंच करून दाखवती, पोरगी गवऱ्या तापायला सुरुवात करते. अहो लग्न झाल्यावर तिला कळत की ज्याच्या सोबत आपलं लग्न झालंय तो बेवडा आहे, तो रोज दारू पिऊन येतो संध्याकाळी घरी, पण तरी प्रपंचाचा गाडा रीती तो कमाल आहे. बघ थोडा वेळ विचार करा, लग्न झाल्यावर जर आपल्याला कळालं की जिच्या सोबत आपलं लग्न झालं ती बेवडी आहे, हो घेऊ का आपण घरात?
अहो कमरात लात मारून आपण काढून देऊ, हे ते नाटक आमच्या घरात नाही चालणार. नाही, एखाद्याने म्हणायला पाहिजे नाही तिला लागते 90, आता काय नाही तिला आणावंच लागत का. हा फरक आहे त्यांच्यातून आपल्यात. संजू भाऊ देवानं त्यांना तो सद्गुण दिले, जुळवून घ्या. ते शिवी देऊन तिला बोला अक्कल आहे का काय. आली तोंडवर करून चहाचा कप घेऊन. मी पेपर वाचल्याशिवाय पाण्याचा घोट पण घेत नाही. ती गडबडली जरा. याच्या डोक्यात एकच आहे, बायकोला वाटलं पाहिजे आपल्या नवऱ्यासारखा हुशार माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोण नाही. ती गडबडली, घाबरली. म्हटलं काय, त्या पेपरवाल्याला हाक मार आधी. ती दारात गेली, त्या पेपरवाल्याला हाक मारली. ते आलं पेपरवालं, ते आलं पेपरवालं. दरवाजात आल्याबरोबर तो म्हटलं काय काम आहे, कारण ह्या दरवाजातून आजपर्यंत कधी आवाज आला नव्हता. आलाच नव्हता ना, पहिल्यांदाच आवाज आला. तो म्हटलं काय काम आहे, म्हणजे पेपर विकतो ना तू, पेपर दे. तर पुन्हा ते पेपरवाला म्हटलं कोणता देऊ, घेतच नव्हता ना कधीच. आता नेहमीच गिरायक असलो टपरीवाला ओळख, त्याला काय छाप द्यायची, सिगरेट द्यायची, मावा द्यायचा का गुटखा द्यायचा, त्याला काही समजलं नाही. कुठला देऊ म्हटलं. हा म्हटलं कुठले आहे तुझ्याकडे. म्हटलं लोकमत आहे, सकाळी पुढारी आहे, देशदूत आहे, लोकसत्ता आहे. भाऊ घ्यावा ना आता गपचूप एखादा. पण बायकोला इम्प्रेस करायचंय, बायकोला वाटलं पाहिजे जगात आपल्या नवऱ्यासारखा हुशार माणूस नाही. पुन्हा अक्कल सुचली. त्या पेपरवाल्याला काय म्हणते माहिती का, इंग्रजी नाही का एखादा. इंग्रजी पेपर मागवला. चांगल्या शिकलेल्या पोरांना इंग्रजी पेपर नाही वाचते. पट्ट्या शाळेतच नाही गेले. बाबा त्याचा जर अंगठा घ्यायचा असला ना एखाद्या डॉक्युमेंटवर, तर अंगठा घेताना त्याला सांगावं लागत अंगठा ढिल्ला सोडा. आणि ढिल्ला सोडा म्हटलं सुद्धा तो म्हणतो थांबा प्रयत्न करतो. अंगठा ढिल्ला सोडायला सुद्धा तो 1.5 मिनिट वेळ घेतो. बघा बरं सुटला का, इतका याडा आहे. इंग्रजीच पेपर मागितला बघ. काय असा आत्मविश्वास. ती उभीची बरं का, चहाचा कप पाण्याचा ग्लास घेऊन. ती पोरगी आपली बिचारी नवी नवरी उभीची. काहीच सुधरा ना. पण बघा ना काय गाफील आत्मविश्वास राहतो कधी कधी. बरं काय गणित आहे काय माहिती समाजात, पण जितका माणूस मूर्ख तितका आत्मविश्वास जास्त. आता झालं पेपर समजलं तर काय नाही, पण डोक्यात एकच, बायको आजच इतकी प्रभावित झाली पाहिजे की माझ्या नवऱ्यासारखा हुशार माणूस या जगात दुसरा कोण नाही. चित्र पाहिले आणि म्हटलं आता चित्र बघून काहीतरी कथानक बांधलं पाहिजे. आणि योगायोगानं त्याला त्या पेपरमध्ये एक पलटी झालेली गाडी दिसली. लाडक्या बहिणीला हसल्यावर त्याला ती पलटी झालेली गाडी दिसली आणि कथानक रचलं बघ. ती उभी होती बाजूला, तिला म्हणाला झालं आपलं लग्न पण पुढच्या पोरांचं अवघड आहे बघ. म्हटला काल कॉलेजचे पोर आपल्या गावातली हायवेला भरधाव वेगानं गाडी पळवत सुटले, धडकले कुठं तरी, चारीच्या चारी मेलेन, गाडी पलटी झाली. आणि ती पलटी झालेली गाडी तिला दाखवली. हे बघा सहनशक्तीची एक मर्यादा असते. इतका वेळ सहन केलं सगळं, पण आता मात्र काही तिला सहन व्हायना. तिने हात जोडले. ती म्हटली धनी गाडी काही पलटी नाही झालेली, तुम्ही पेपर उलटा लागलाय. तुम्ही पेपर उलटा धरलाय त्यामुळं गाडी तुम्हाला पलटी झालेली दिसतीये. धनी आता पेपर नीट धरा, मला वाचूनच दाखवा खरा खरा काय. आता मात्र त्याची हवा गेली अख्खी. मुद्दा माझा इथे, तुम्ही सगळे जाणते श्रोते, ज्याला पेपर कसा धरायचा
हे सुद्धा समजत नाही. त्याची सुद्धा इच्छा काय, बायकोच्या नजरेत माझी किंमत कमी होता कामा नये, बायकोच्या नजरेत माझी किंमत फार मोठी असली पाहिजे. ही अत्यंत मूर्खातल्या मूर्ख माणसाची सुद्धा इच्छा आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो, जगद्गुरु तुकाराम महाराज असं व्यक्तिमत्व आहे की स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर, स्वतःच्या अध्ययनाच्या जोरावर, स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर इतकं सामर्थ्य उभं केलं, इतकं सामर्थ्य उभं केलं की माणसं सोडा, यम सुद्धा थराथरा कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. हे बघा, या उंचीवर एकेकाळी पोहोचले तुकाराम महाराज पुढच्या काळात. पण त्या तुकाराम महाराजांच्या आयुष्यात एक अनुभव असा आला की बायको म्हणत होती मला काहीतरी खाऊ घाला, माझ्यावर औषधोपचार करा, आणि तुकाराम महाराज मात्र काहीच करू शकले नाही. अन्न करता बायको मेली. आणि साहेब, तुकाराम महाराजांनी मोठ्या मनानं तुमच्या आमच्या समोर मांडलं की अशी अवस्था माझी झाली. महाराज इतके दुःखी झाले, इतके कष्टी झाले. संसार तापे बोलो मी देवा. अहो, अक्षरशः देवा पुढे गाराने गायला सुरुवात केली की करिता या सेवा कुटुंबाची. अक्षरशः दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पण काय, तुकाराम महाराजांची पुण्याई कोणीतरी सांगितलं. घरात विठ्ठल भक्ती आलेली होती माझ्या वडिलांची. विराशिगा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. ऐकलं कीर्तनात प्रवचनात की अरे एक व्यक्ती जन्माला आलाय म्हटले या महाराष्ट्राच्या मातीत, की ज्यानं सांगितलं की मी दुःख रूप असणारा संसार सुखाचा करून दाखवल. अवघाची संसार सुखाचा घरी आनंदे घरी नटलेली लोक. असा एक व्यक्ती जन्माला आलेला या महाराष्ट्राच्या मातीत की ज्यानं लोकांना आश्वासन दिलं होतं, लोकांना खात्री दिली होती, एक प्रतिज्ञा केली होती की मी सगळ्यांना सुखी करून दाखवेल. आणि तुकाराम महाराज म्हटले मी तर दुःखी आहे, मी तर वैतागलोय अक्षरशः. कोण आहे तो व्यक्ती? उत्तर मिळालं, ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाचे. अहो ज्ञानदेव वैष्णव मोठा. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा एक मोठा वैष्णव त्या आळंदी पुण्यभूमीमध्ये समाधिस्थ आहे. ते ज्ञानेश्वर महाराज सुखाचा पत्ता सांगतात. आणि हे दुःखी होते, कष्टी होते, वैतागलेच होते, दुःख व्यक्त करत होते. बायको अन्न करता मेली होती, खिशातला पैसा संपला होता, समाजातला मान संपला होता. कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण गाली. आणि मग ते जसंच कळालं की ज्ञानेश्वर महाराज आहे राव. आधी आळंदी काही अंतर जास्त नाही. चिपळ्या घेतल्या, विना घातला आणि मजल दर मजल करत आले ते. तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन झाले. माऊली म्हटले काय झाले? काय नाही हो म्हटले ज्ञानेश्वर महाराज, काय राहू या संसारात म्हटले. सुख पाहता जवा पाडे अहो दुःख पर्वत आहे. अहो जवळ इतकं सुख भेटतं, पर्वता इतकं दुःख ओलांडावं लागतं. थोडस सुख आणि बाकी दुःखच. लहानपणी असं वाटायचं मोठं झालं ते सुखी हो, लहानचे मोठे झालो, मोठं झाल्यावर नोकरीच लागाना दुःख.
पैसाच मिळेना, दुःख. मग व्यवसाय चालू केले, नोकरी लागली, जरा कुठं सुख भेटलं, लग्नाचा विषय निघाला, लग्नात जमाना, दुःख. मग कसं बस लग्न जमलं, थोडंफार सुख भेटलं, आनंद झाला, पोरच व्हायना. मग या डॉक्टरकडे जाय, त्या डॉक्टरकडे जाय, याचा उपचार घे, त्याचा उपचार घे, झालं पोरग, गावभर पेढे वाटले, मुलगा झाला, मुलगा झाला, सुख. ते 4च वर्षाचं झालं ना. आईला म्हटलं म्हाताऱ्याला अक्कल नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःखे दुःखे मी सांगू किती, सकल संसाराची स्थिती. काय थरक आहे नसाये पाषाण फुटती भयकाप चित्ती. घाबरलाय म्हटले, अक्षरशः भीती वाटतेय, जसे जणू काय दगड पडतायत अशी अवस्था झालेली. सगळं सगळं दुःखच. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, मी कधीच सांगितलं होतं, संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस ही वास्तविकताच म्हटले. मग म्हटले, आम्ही असं दुःखातच मारायचं का? मग जन्माला यायचं, थोडस सुख, भलं मोठं दुःख, थोडस सुख, भलं मोठं दुःख, थोडस सुख, भलं मोठं दुःख, मरून जायचं का? म्हटलं. माऊली म्हटले, नाही, आपण केले की म्हटले व्यवस्था. मीच बोललोय ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी करीन म्हटले. मग म्हटले, याच्यात एक कला आहे. हा जो संसार आपल्या वाट्याला आलेला आहे, यालाच पारमार्थ करता येत. ते कसं? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अहो, कामातच जर आपण राम आळवला, संत शिरोमणी सावता महाराज आहेत की ज्यांनी कधी त्यांचं काम धंदा व्यवसाय सोडला नाही, पण त्या कामातच राम शोध. कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तुम्हाला प्रपंचात राहून भगवंत जर आळवता आला तर तुम्ही सुख. म्हणले, काय करावं? काय नाही म्हटले, मी सांगितलं की सर्व सुखाचे आगर बापर कुमार. अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, अहो माझ्या पांडुरंगा सारिका जो. म्हटले, जर त्याची तुम्हाला या प्रपंचात राहून त्याची आठवण राहिली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन.
तर मात्र तुम्हाला सुखाला काही कमी पडणार नाही. काय तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो विश्वास ठेवला ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनांवर आणि वाहून घेतलो. दिन रजनी हा चिंतन गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे, भजनी विक्षेप त्याचे पैमरण, न जावा तो क्षण एक वाया, क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही. अहो रात्र भगवंताचं भजन केलं आणि दादा त्या भजनानं, त्या भगवत चिंतनानं, त्या धर्म कार्यानं इतकी अवस्था बदलली. मी काय म्हणालो मगाशी की तक्रार करत होते, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही पोटे, संसार तापे तापन देवा करिता या सेवा, तक्रार करत होते ना. बदलली अवस्था. त्या भगवत भजनानं इतके विकसित झाले, इतके विकसित झाले, इतके विकसित झाले की तेच तुकाराम महाराज म्हणायला लागले, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलतसो आनंदाचे डोही, आनंद तरंग आनंदाचे अंग, आनंदाचे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. अहो तेच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायला लागले की मला सर्व सुख प्राप्त झालं, मी आनंदाच्या डोहामध्ये विहार करतो. जगात सर्वात सुखी समाधानी असं जर कोण असेल तर मी तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. अहो इतकं सुख आनंद त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त व्हायला लागला. आणि मग त्या तुकाराम महाराजांना वारीची परंपरा होती, सुखालागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी. ज्याला खरोखर सुखाची अपेक्षा आहे त्यानं पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा पंढरपूरला गेले. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, चंद्रभागेचं स्नान केलं, हरिकथा श्रवण केली, भजन करत 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 गाभाऱ्यापर्यंत पोहोचले. देव समोर उभा आहे, तुकाराम महाराज आतमध्ये प्रवेश करताय, देव बघतोय, बाकीच्यांचे तोंड पार आत गेले. फोडी येली गौरी जैशी तोंडावरी, तोंडावर जशी गौरी फोडावा असे तोंड झाले. प्रत्येक जण रडतोय, कोणाला काय पोरगा व्हायना, कोणाचं लग्न जमाना, कोणाला जॉब लागाना, कोणाच्या काय तक्रारी. आणि तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. देवानं जेव्हा ते पाहिलं की अरे ही एक व्यक्ती आहे की जिच्या चेहऱ्यावर दुःख नाही, जिच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. आणि म्हणून देवानं जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना उत्सुकतेने प्रश्न विचारला की तुकाराम महाराज या सुखाचं नेमकं रहस्य काय? वैष्णव
जय श्रीराम. तुकाराम महाराजांनी हसत मुखानं उत्तर दिलं, देवा मी पण या बाकीच्यांसारखाच होतो, वैतागलेलाच होतो, तक्रारीच करत होतो की संसार दुःखाचा आहे, सुखाचा क्षण सापडत नाही, वैतागलोय, अशीच माझी अवस्था होती. पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत आयुष्यात भेटले, त्यांनी सुखाचा पत्ता सांगितला आणि त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाण्याचं काम विश्वास ठेवून केलं आणि आज तुझ्या समोर उभा आहे. या सगळ्या सुखाचं जर रहस्य काय असेल तर ती साधू संतांची संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी दे. तू तर आहेस रे, तू इथं विटेवर उभाच आहे करकटेवर ठेवून, पण तुझा पत्ता देणारे जर कोण असतील ना तर ते संत आहे. हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय. अहो तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना तर पाय तुम्हाला संतांचे. संतांविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सांगताय की संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती म्हणजे सुखरूप असणारा भगवान परमात्मा आपल्याला मिळावा, आपलं आयुष्य सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर जगाच्या पाठीवर एक आणि एकमेव पर्याय संतांचे पाय. हा म्हणून तुम्ही बघा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज कितीतरी वेळा देव त्यांना म्हटला माग, काय मागायचं ते माग. तर तुकाराम महाराजांनी देवाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, देवा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग रे सदा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाय संतांची. बस हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे आता आपुल्या उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या पायावर ठेव हीच अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून माझ्या मायबापांनो आपण सगळेच साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर जाणारे असू तर आज अखंड हरिनाम सप्ताहातला हा जागराचा दिवस आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार जागराच्या दिवशी देवाकडे काहीतरी मागायचं असतं. संजू भाऊ हा वारकरी संप्रदायाचा एक अलिखित नियम आहे की 8 दिवस सगळ्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, कोणी वर्गणी जमा केली, कोणी पत्रवळ्या उचलल्या, कोणी रोज कीर्तनात येऊन बसला, ऐकलं, या सत्यकर्माला सहकार्य केलं, तो देव प्रसन्न झाला. आणि तो देव आज म्हणत असतो की अरे मागा काय मागायचं ते. आता एखादा जर म्हटलं स्कॉर्पिओ दे तर अरे 15 वर्ष एक्सपायरी डेट संपती ना तिची. स्कॉर्पिओची एक्सपायरी डेट किती वर्ष आहे? 15 वर्ष. म्हणजे मागितलं तर काय मागून मागितलं 15 वर्षासाठी. तिच्यात काम निघालं, बिघडली
वैतागवाडी डिझेल जर बंद झालं तर मेलाच म्हणजे आपल्याला काय मागावं ते कळत नाही. आपण नासक मागतो, कमी उपयोगाचं मागतो आणि म्हणून आपण सुद्धा काय ठरवलेले की साधू संतांनी जे मागितलं तेच मागायचं. आणि साधू संतांनी देवापुढं कायम स्वरूपी एकच मागणं केलं की देवा काही नको, आम्हाला संतांच्या संगतीत ठेव. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा देवासमोर आज हात जोडले पाहिजे, सगळ्यात आपल्या गावातल्या सगळ्याच भाविकांनी. आणि देवाला म्हटलं पाहिजे, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने विठोबा. साधू संतांनी संगती मागितली, ती साधू संतांची मागितली. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा कायम स्वरूपी जर काय देवाला मागितलं पाहिजे तर हेच मागितलं पाहिजे, देवा चांगल्याच्या संगतीत ठेवा. चांगल्याच्या का तुम्हाला सांगतो, संग का रंग लागता, संगतीचा रंग हा लागतो म्हणजे लागतोच. तुकाराम महाराजच म्हणाले, थोडा वेळ बंद कर, थोडा वेळ. पतन उद्धार संघाचा महिमा द्यावे अदमा संत सेवी. तुकाराम महाराजच म्हटले, बाबा तुम्हाला जर तुमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर सज्जनांच्या संगतीत करले. जय श्रीराम. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबा संतांच्या संगतीत राहा. आणि म्हणून आम्ही सुद्धा प्रबोधनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनांच्या माध्यमातून तेच सांगतोय की बाबा संगतच जर मागायची असेल तर टिळ्यावाल्यांची संगत मागा. बघा वैष्णव कोणाला म्हणायचं, ज्याच्या कपाळाला टिळा, ज्याच्या मुखात राम आणि ज्याच्या खांद्यावर भगवा तो वैष्णव. वैष्णव तो जाया देवावरी माया. अहो ज्याचं सर्वस्वी प्रेम देवावर आहे तो खरा अखंड
मला तुझ्याबद्दल प्रेम आहे, प्रीती आहे, आशांची संगती मला दे. आज काय झालं, वारकऱ्यांना लय आनंद झाला, ते आज माझ्यावर खुश आहे. पण माझे सहकारी चिठ्ठ्या देऊ राहिले ना खाली. आणि आम्ही तेच सांगतोय की बाबा, ज्याच्या कपाळाला टिळा आहे, ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या खांद्यावर भगवा आहे, तो वैष्णव आहे. आणि त्या वैष्णवाच्या संगतीतच सुख आहे. काय झाले, स्वार्थाच्या पोळ्या भाजण्यासाठी नको त्या विचारसरणी या हिंदुस्थानावर थोपवण्याचा प्रयत्न होतोय. हे बघा, मी काय म्हणालो की खरं आम्हाला बोलावं लागल. शेवटी जो रामाचं भजन करल, जो कृष्णाचं भजन करल, जो विठ्ठलाचं भजन करल, तो आम्हाला प्रियच असणार. पण ज्याला मूर्तीच मान्य नाही त्याचं आमचं कसं काय जमल? कसं काय जमल? जमूच शकत नाही ना. ज्यांनी मूर्त्या फोडायचं काम केलं, ज्यांनी देवळं पाडायचं काम केलं, त्यांच्या संगतीत गेल्यानंतर काय होईल? नुकसान होईल ना. इथं आमच्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या घरात 10 भाकरी केल्या गेल्या तर त्याच्यातली 1 भाकर तो गाईला खाऊ घालतोय आणि मग उरलेल्या 9 भाकरी ते घर खाते. आणि ह्याच हिंदुस्थानात राहून काही हिंदू विरोधी शक्ती भाकरी सोबत गाय खाताय आणि आपल्यावर थोपवलं जातं की हम सब एक आहे. कसं एक आहे? नाही एक होऊ शकत. विचारच जर मिळत नाही, विचारच जुळत नाही. ज्या हिंदू धर्मामध्ये आमच्या स्त्री वर्गाला मातेचा दर्जा दिलाय, देवीचा दर्जा दिलाय, तिला वंदनीय मानलंय, आणि इतरत्र गेल्यानंतर मात्र तिला उपभोगाची वस्तू मानलं जातं, तिला मुलं जन्माला घालण्याची फॅक्टरी मानलं जातं. कसं जुळल? आणि मग आम्ही जेव्हा नारा देतो की बाबा, जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई, की आता जात पात फेका आणि जेवढे म्हणून कोण हिंदू असतील त्या सगळ्या हिंदूंनी एकत्र या आणि या हिंदुस्थानाचं हिंदुत्व टिकवा, इथली संस्कृती टिकवा, इथली परंपरा टिकवा. हा आमचा आग्रह असणं, यात पाप कुठे आहे? बरं, नाही आमचं ऐकलं तो धोंडा कोणाच्या पायावर पडतो? तुमच्याच पडतोय ना. नाही आपलेचे आपलेचे आपलेचे. कपाळाला टिळे लावायचे नाही, मुखानं राम म्हणायचं नाही, खांद्यावर भगवा घ्यायचा नाही, हिंदू धर्माबद्दल प्रेम बाळगायचं नाही, तुमच्या पोटात शिरायचं आणि एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या लेकी बाळींचे हात धरायचे आणि आमच्या लेकी बाळी वाटवायचं काम करायचं. धोंडा कोणाच्या पायावर पडतोय? हिंदूंच्या पडतोय. आणि म्हणून आम्ही जागृत करायचं काम करतोय की बाबा, आपली पोरं असू द्या. आज ती उत्तर प्रदेश मधली घटना अत्यंत आपल्याला सगळ्यांना शिकवणारे. काय नाही, हिंदू मुस्लिम भाईचारा. त्याला वाटलं नाही मुसलमान माझे फार चांगले मित्र आहेत, त्या पोरांमध्ये बसायला उठायला रमला आणि आईन बकरी ईदच्या दिवशी बोलावून घेतला आणि त्याला विचारलं, सूर्या नाव आहे पोराचं, त्या सूर्या नावाच्या त्या उत्तर प्रदेश मधल्या पोराला विचारलं की बकऱ्याचा हलाल कसा केला जातो तुला माहितीये का? तो म्हटलं नाही भाऊ, आमच्या हिंदू धर्मात तसं काही नाही होत, तुला आज दाखवतो म्हटले. आणि तर दिवशी नरड कापून टाकलं पोराचं. उगीच तिकडं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे, काही तासांमध्ये ज्याने आपल्या त्या हिंदू युवकाला मारलं, ऐन बकरी ईदच्या दिवशी एन्काउंटर करून टाकलं. पण मी काय म्हणतो, पोरगा गेला ना आपल्या हातातून. आज एक मुलगी जेव्हा तिचा हात धरला जातो भर कार्यक्रमामध्ये, भर उत्सवामध्ये, काही ना त्या मुलीला खाली मान घालून चालावं लागतं. तिच्या बापाला, तिच्या आईला गावात उत्तर द्यावी लागतात. अनेक प्रश्न उपलब्ध होतात. आज मी तरुणांना सांगतो की बाकी व्यक्तिगत स्वतःच्या बाबतीत कोण काही टीका टिप्पण्या करत असेल, सहन करू, कायदेशीर लढा लढू. पण उद्या जर आमच्या एखाद्या बहिणीच्या हाताला धरायचा कोण प्रयत्न करत असेल ना, तर माझं जाहीर सांगणं आहे, त्या पुरीचे जे भावंड असतील त्यांचं पहिलं कर्तव्य काय, तर समोरच्या जिहाद्याचे हातपाय तोडून टाकणं हेच कर्तव्य.
त्या डोंगराळे गावामध्ये मालेगाव मधल्या ही प्रवृत्ती का वाढतायत? मालेगाव मधल्या डोंगराळे गावात 3.5 वर्षाच्या पूर्वी बलात्कार होतो. तिकडं पुण्यात नसरापूर मध्ये 3.5 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार होतो. लहान लहान मुली, माता भगिनी टार्गेट केल्या जात. एकमेव समाज शांत झालाय. समाज तीव्र प्रतिक्रिया देत नाही आणि त्याचे परिणाम आहेत. म्हणून माझ्या सगळ्या तरुण भावंडांना सांगणं आहे, संस्कृतीचा आधार जर कोण असेल तर स्त्री आमची माता भगिनी. तिला जर कोण उपभोगाची वस्तू मानत असेल, तिला जर संतती निर्माण करण्याची कंपनी मानत असेल आणि तिचा उपभोगापुरता वापर केला जात असेल तर तसल्या नराधमांना धडा शिकवणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच विचार. तेच म्हणायचे की आतंकवादी असतील, बलात्कारी असतील, यांच्यावर कुठं खटले गुन्हे केसेस, जागेवर एन्काउंटर झाले पाहिजे, तेव्हा जागेवर येतील सगळे या प्रवृत्ती. माता आमच्या भगिनींना पण सांगणे की फार थोर संस्कृती आहे, फार थोर परंपरा आहे. आज यंत्र तंत्र मंत्र आमचा गाडीच विषय झाला की स्टेरॉइड वापरले जात आहेत, अंमली पदार्थ वापरले जात आहेत, ते मुलींना खाऊ घातले जात आहेत, स्वतःही खातायत, मग शारीरिक उपभोग केले जात आहेत आणि त्या पोरींना कुठेतरी व्यसनाधीन करायचं काम चाललंय. हे सगळंच एकंदरीत हिंदू समाजाच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. ते आम्हाला दिसते. अनेक गावांमध्ये सांगितलं जाते म्हणून आम्ही जाहीरपणे आमच्या लोकांसमोर आम्ही नाही मांडणार तर कोण मांडणार आहे? गोड गोड बोलणारी लोक, त्यांना काय घेणं देणं नाही. त्यांना बसायला चांगल्या गाड्या असल्या, घालायला चांगले कपडे असले, समाजात रुबाब असला की संपलं त्यांचं काम. मग सर्वसामान्यांच्या घराण्यांमध्ये काय भेसळ व्हायची ती वाहू द्या. आम्ही मात्र ते सहन करू शकत नाही. आमच्या हिंदू बांधवांचं जर शोषण होत असेल तर आज भाऊ आपल्याला जाहीर भूमिका घ्यावीच लागल. त्यामुळे सर्व धर्म समभाव आपल्याला नकोय. इथून पुढच्या काळात आपल्याला सर्व हिंदू समभाव हवा. आपल्याला सर्व धर्म समभावाची गरजच नाही. आपल्याला फक्त सर्व हिंदू समभाव झाला ना की मराठ्याला ब्राह्मण आपला वाटावा, ब्राह्मणाला वंजारी आपला वाटावा, वंजाऱ्याला धनगर आपला वाटावा, धनगराला सुतार आपला वाटावा, बिल्लाला मराठा आपला वाटावा. 18 पगडजाती, 12 बलुतेदार, आपल्या सगळ्या समाजाला, जेवढ्या हिंदू धर्मातला जेवढा काय समाज असेल त्या सगळे ज्या दिवशी एकमुखानं म्हणतील ना हम सब हिंदू भाई भाई, त्या दिवशी हिंदू धर्माकडे वाकडी नजर करून पाहायची कोणाची हिंमत होणार. आणि याचा विचार दिले आपल्या सगळ्या महापुरुषांनी. काय म्हणत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे? गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि काय म्हणत होते मराठवाड्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब? हेच म्हणत होते की जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. दैवत आहेत आपली. तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा नारा दिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि इकडं मराठवाड्यात हिंदुत्वाचा नारा अत्यंत पडत्या काळात विरोधाच्या लाटेत धाडसानं छाताड काढून नारा हिंदुत्वाचा जर कोणी दिला ना, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दिला. प्रमोदजी महाजन साहेबांनी दिला. त्या काळ होता का तो? हिंदू म्हटल्यानंतर कुणी दाखल व्हायचे भाऊ? त्या काळात कायम विरोधी वाकड्यावर बसावं लागलं त्यांना. पण एकच इच्छा होती की जाती पातीतले मी भांडणं संपवल आणि या सगळ्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या नावानं मतदान करायला लागेल या भावनेने प्रेरित झालेले होते. पळत राहिले, धावत राहिले, राबत राहिले. सुगीच्या काळामध्ये दुर्दैवानं ते आपल्यात नाही राहिले, जावं लागलं साहेबांना. पण मी सांगतो त्यांनी ते जे हिंदुत्वाचं कार्य केलं ना गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, त्याचं कारण असं झालं की महाराष्ट्राच्या जनतेच्या, हिंदू समाजाच्या हृदयातले ताईत झाले गोपीनाथराव मुंडे. आमची तीच भावना आहे की हिंदू संघटित व्हावा, हिंदू एकत्र यावा. आणि त्याच्यासाठी एकच, वैचारिक भेसळ होऊ देणे नाही. कोणी भूलथापा मारायला लागला, अमुक सांगायला लागला, काय नको बाबा म्हणा. आम्ही हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्व हीच आमची ओळख. काय फरक पडत. आज बाबांसारखे व्यक्तिमत्व काय त्यांना गरज आहे? मांडी घालून बसले की लाखो रुपये पायावर जमा होतात त्यांच्या. लाखो रुपये होतात. एका गडाचे मठाधिपती आहे. गोड गोड जर बोलले आणि सगळ्यांनाच ये माझ्या जवळ, तू माझाच, हा माझाच, तो माझाच. अजून भारीतल्या गाड्या येतील तिथं गडावर.
पण जेव्हा जेव्हा हिंदू बांधवांवर अन्याय झाला, महाराष्ट्रभर जिथे जिथे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघले, जिथे जिथे गोमातेची कत्तल झाली, त्या हिंदू धर्माच्या व्यासपीठावर एक मठाचा महंत कोणता जाऊन जर बसला हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी, त्या महंताचं नाव सद्गुरू आदिनाथ बाबा. मी उगत नाही दैवत मानत भाऊ, हे गाद्यांवर बसलेले ज्यांच्या पायावर पैसे गोळा होतात, बाबा जबर भूमिका घ्यायला नको म्हणतात, ते जाहीर भूमिका घ्यायला नको म्हणते, म्हणतात आम्हाला सगळे सारखे. अरे सगळे कसे सारखे राहतील? एक तर तुम्ही रावणाचे असाल किंवा रामाचे असाल, कृष्णाचे असाल किंवा कंसाचे असाल, शिवरायांचे असाल किंवा अब्दुल्लाचे असाल, कोणाचे तरी एकाचे पाहिजे ना तुम्ही. आम्हाला सगळे सारखे म्हणजे तुम्ही खरंय का नाही? आणि अशा काळामध्ये जाहीर हिंदुत्वाची भूमिका सद्गुरू आदिनाथ बाबा शास्त्रींनी घेतली. काय मी म्हंटलो ना, आपल्या साधू संतांना आपल्याच लोकांचा त्रास जास्त, विरोधकांना नाही त्यांच्या समोर येण्याची कोणाची दानत पण नाही, हिंमत नाही, कोणी येणार पण नाही. पण काय आपल्याला गणोजी कानोजी, शंभूराजांना कोण? आपलेच ना. शिवरायांना कोण? खंडोजी कोपडा आपलाच. शंभूराजांना गणोजी कानोजी, लाईटच गेली. की जो आपला हिंदू धर्म, जी आपली परंपरा, जी आपली संस्कृती, ती सातत्यानं टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, म्हणून जाहीरपणे भूमिका घेत आहे. तुमच्या आमच्या फायद्यासाठी घेत आहे. आज मागच्या काळामध्ये आपलीच लोक जेव्हा बाबांच्या विरोधामध्ये दंड थोपटू लागली आणि बाबांना अर्थात सद्गुरू आदिनाथ बाबांना आव्हान देऊ लागले, अरे पुढचा मागचा कोणता विचार नाही केला? तुमच्या आमच्यासाठी ना. त्यांना ठरवलं असतं तर परदेशात निघून जाताना असतं. एखाद्या परदेशात हे झालं, आपलीच लोक त्रास देतात, चांगलं काम करत असताना परदेशात गेले तर आयुष्य कडेला जाईल. पण गेले कुठेतरी बाजूला त्या तारकेश्वर गडावर, आणि स्वतःच्या हातानं स्वतःच लिगे छाटून टाकलं फक्त समाजासाठी. सोपं नाही. मी गावात जाऊन सांगतोय की अरे बाबांनो, आपण संत भगवान बाबांना पाहू शकलो नाही, पण चालतोय बोलते भगवान बाबा आपल्या समोर आहे, आदिनाथ बाबांच्या रूपानं. मला परवा एकजण म्हटला, भगवान बाबांनी तारुण्यात त्यांचं लिंग कापलं होतं, आदिनाथ बाबांनी उशीर केला. म्हटलं तू आत्ता का? नाही म्हटलं आदिनाथ बाबांना लेट झाला. म्हटलं तो वय किती आहे? म्हटलं 90 वर्ष. आत्ता का? तू 90 का? अरे काय बोलतोय आपण? टीका करायला काही मर्यादा आहे का नाही? त्यांनी तारुण्यात कापलं, यांना उशीर झाला, म्हणजे त्याचं टायमिंग आहे का काय? अरे त्यांच्या वाट्याला तारुण्यात तशी परिस्थिती आली, बाबांच्या वाट्याला 60व्या वर्षी आली. ती छोटी यातना आहे. बर, आदिनाथ बाबांना जर एखादा कारता चुकीचं ठरवत असेल ना, तर माझं जाहीर मत आहे तो भगवान बाबांना सुद्धा चुकीचं ठरवतो. अरे गोरोबा काकांनी हात छाटून टाकले, स्वतःचे हात छाटून टाकले. भगवान बाबांनी स्वतःचे हात छाटून टाकले गोरोबा काकांनी. मग आपण गोरोबा काकांना चुकीचं ठरवणार का? 21व्या वर्षी समाधिस्थ झाले ज्ञानेश्वर महाराज. 21-22 वर्षाचे होते फक्त, समाधिस्थ झाले. हे तो अभंग आहे ना, संतांचा तो महिमा, संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्द पांडित्य करणारा वेगळा आणि संत वेगळा. शब्दांचे प्रपंच उभे करता येतात, पोपटपंची करता येते, पण संत जन्माला यावा लागतो. लाखोंमध्ये एखादे भगवान बाबा होऊ शकता आणि लाखोंमध्ये एखादे आदिनाथ बाबा होऊ शकता. तो पराक्रमच आहे, ती क्रांतीच आहे. आणि तो साधू संतांनी परंपरेने जे आदर्श समाजापुढे ठेवले ना, त्याचाच एक नमुना आहे बाबा आदिनाथ बाबा. म्हणजे
नाही म्हणे मग उद्या कोण पण छाटून घेईल, तू घे. असं होतं का कधी? एखादा सूर्याच्या उंचीचा पोचला म्हणजे प्रत्येक जण सूर्याच्या इतक्या उंचीचा होतो का? आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतो? अरे बाबा, स्वतःच्या हातानं स्वतःचं लिंग कापून घेणं म्हणजे साजऱ्यावर परफ्यूम मारून फिरणं इतकं सोपं नाही. काय म्हणते तुमच्या याच्यावर? साजऱ्यावर परफ्यूम मारून फिरणं जितकं सोपं आहे तितकं स्वतःच्या हातानं स्वतःचं लिंग कट करणं सोपं नाही. म्हणून मी हजारदा लाख वेळा सांगेल की आम्ही संत भगवान बाबांना पाहिलं नाही, पण चालते बोलते भगवान बाबा आम्हाला आदिनाथ बाबांमध्ये दिसतात. आणि ते कधीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीका होतील, टिप्पण्या होतील, त्यांची निंदा होईल, त्यांचं नाव पुन्हा डॅमेज करायचा प्रयत्न होईल. ते नाही बोलणार, कारण ते प्रसिद्धीसाठी प्रतिष्ठेसाठी करीतच नाही. मला काय म्हणे, त्यांनी प्रसिद्धीसाठीच केलं. तू कर ना, मी करतो जाहिरात तुझी बाबा. अरे काय बोलतो, सोशल मीडियावर मी पाहतोय 4-4 फॉलोवर असणार बोलतोय, एखाद्याचे 5 फॉलोवर, ते सांगतोय आदिनाथ बाबांचं कसं चुकलंय. अरे बाबा, तुमचे 10 फॉलोवर नाही झालेले सोशल मीडियावर. हे सोशल मीडियावर भुकणारे ना सगळे भाडोत्री कुत्रे आहे. मी तुम्हाला सांगतो, यांना ठरवलेलंच आहे की हिंदुत्ववाद्यांची एखादी पोस्ट आली, एखादा हिंदुत्ववादी आला की त्याच्या पोस्टवर जाऊन तिथं हागायचं आणि त्याचे त्यांना पैसे मिळतात. आणि हे सगळे भुंकणारे कुत्रे आहेत. त्या सगळ्या कुत्र्यांना आपण सांगितलं पाहिजे, कुत्र्यांनो भुंकत राहा, आमचा आदिनाथ बाबा शास्त्री नावाचा सिंह चालत राहील. ते नाही कधी प्रतिक्रिया देणार. तुम्ही म्हणाल बापू का बोलतोय, तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे, ते नाही बोलणार कधीच. ती आई झालेली आहे, माऊली झालेले व्यक्तिमत्व आहे. ते शत्रूला पण असं मांडीवर घेतील. पण तुम्हाला आम्हाला ते आग झाली पाहिजे. मी वारंवार सांगतोय की संग्राम बापू भांडारीला काय शिव्या घालायच्या त्या घाला, पण ज्या साधू संतांमुळे संग्राम बापू भांडारी उभा राहिला, त्या साधू संतांची टीका सहन नाही करणार म्हणजे नाहीच करणार, नाहीच केली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनीच पेटून उठलं पाहिजे. प्रत्येकाने आपापली उंची मोठी करावी, दुसऱ्याची देश छाटायची मी कसा मोठा, हा फालतूपणा नको. बाबा तू मोठा होय ना, तू चंद्रावर जाय, सूर्यावर जाय, तुझ्या उंचीने जाय, पण आमचा बाबा छोटा करून नाही बाबा, तसं नको. हे माझं जाहीर मत. बाबा म्हणजे आपलं सर्वस्व आहे. बाबा म्हणजे आपले भगवान बाबा. ते जेव्हा मला म्हणतात ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या सगळ्या तरुण भावंडांना सांगतो, ते जेव्हा म्हणतात ना बापू अमुक अमुक तारखेला तिथं तिथं कीर्तन, मी डायरी बघत नाही, बाबांना सांगतो बाबा मी पोचतो तिथं. बाबा म्हणतात नाही तुमच्यात, अरे का असतील बरं का, मला तिथंच गेलं पाहिजे जिथं तुम्ही मला सांगितलं. त्याच्यापेक्षा काय, त्यांनी आयुष्य समर्पित केलंय, धावताय पळताय. आज त्या गडावर गेल्यावर कळतं एक गाय सांभाळणं माता भगिनींना इतकं कठीण. एक गाय शेकडो गायी सांभाळतात. तिकडं हॉस्पिटलमध्ये पण होते ना, तर ते आमच्या हर्षवर्धन सरांना सारखं एकच वाक्य बोलायचे, मला माझं काय नाही वाटत, माझ्या गायींचं काय चाललं त्याची थोडी काळजी वाटते. आज अशी अवस्था झालेली आहे. माझ्या मायबापांनो सगळ्यांनी काळजी घ्या. ते सांगत नाही स्वतःचे दुःख, स्वतःच्या यातना. बसताना त्रास होतो, चालताना त्रास होतो. प्रसिद्धीसाठी करतो का एखादा माणूस? हे प्रसिद्धीसाठी नाही करत. संप्रदायाची, धर्माची, भगव्या पताकाची उंची वाढावी आणि पुढच्या पिढी पुढे एक चांगला आदर्श उभा राहावा, या संप्रदायाचा एक धाक निर्माण व्हावा, म्हणून हे व्यक्तिमत्व असे निर्णय घेतात. हे आपण समोरच्याच्या नजरेत नजर घालून सांगितलं पाहिजे. आणि यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं सुख भेटतं. आज गावात काय ना, सद्गुरू नारायण बाबांनी हा सप्ताह अधिक मासाच्या निमित्तानं सुरू केला या गावात. तोच सप्ताह पुढे घेऊन जायचं काम आपले सद्गुरू आदिनाथ बाबा करताय. प्रत्येक अधिक मासामध्ये काय गावात म्हशी होत्या, गायी होत्या, शेत्या होत्या, माणसं जेवत होती, खात होती. उणीव होती ती फक्त धर्माची, आणि त्या धर्माची स्थापना करायचं काम नारायण बाबांनी या गावात केलं. काय झालं? धर्माच्या वाटेनं निघाली, पोरं शिकली, सवरली, शिस्त लागली, नियम लागले.
काही उच्चपदस्थ झाले, काही श्रीमंत झाले, काही सज्जन झाले, माणूस झाले, आणि हेच यश नाव धर्माचं. आईला आई म्हणायला लागले, बहिणीला बहीण म्हणायला लागले, बापाला बाप म्हणायला लागले, महापुरुषांना महापुरुष म्हणायला लागले, संस्कृती समजून घ्यायला लागले, आपला इतिहास काय होता, आपलं भविष्य काय असलं पाहिजे याचं प्लॅनिंग करायला लागले. हेच धर्माचं यश आहे. त्यासाठी ते सप्ताह त्या काळात सद्गुरु नारायण बाबांनी चालू केला. तारकेश्वर गडाची मोठी परंपरा असलेले हे गाव. सद्गुरु आदिनाथ बाबांचं उद्या काल्याचं कीर्तन इकडे संपन्न होणार आहे. आज बाबा फक्त एक लेकराला आशीर्वाद थोडस, मला बऱ्याच चिठ्ठ्या येत होत्या, लवजी आजवर बोल, लँडजी आजवर बोल, आपलं चालूच आहे रे बाबा रोज. त्या माऊली समोर आपण उगीच बडबड करण्यापेक्षा काहीतरी त्यांनी आशीर्वाद द्यावा असं काहीतरी बोललं पाहिजे, म्हणून थोडस एक चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा एकच आहे, बाबांचे आशीर्वाद मिळावे, बाकी काय. बाबांनी म्हणूनही ते पोरग उभं राहतं, भाषण करून निघून जात. उद्या जर त्यांच्या मनात जरी आलं असं संग्राम पांढरे संपून जाईल की ते उभं राहतं भाषण करतं, ते उद्या त्यांनी फक्त असं डोक्यावर हात ठेवून म्हटले ना, नाही हे कीर्तन करतं लेकरू, बास आमच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून आहे, बाकी रोजच आहे, आपण रोजच उभे, रोजच चालले, रोजच काम. पण त्यांच्या चरणाजवळ जी मर्यादा पाहिजे त्या मर्यादेत राहून आपल्या समोर काही मांडण्याचा प्रयत्न केला. बाबांना काही आमचे तत्व नाही पटत, आता बाबांना नाही आवडत एखाद्याला असं बोलणं, जाऊ द्या म्हणतात, बोलू द्या, आपण आपलं काम करत राहू. पण ते आता आम्हाला नाही ना सहन होतो. मी मागच म्हटलो की आईवर ना एखाद्याने शिवी दिली तर आईला विचारायला जायचं का आई मी काय करू. आई म्हणणार आहे का नाही तू जाय त्याच्या 2-3 टाकू नये. आई म्हणत जाऊ दे बाळा, कुठं मी काय मेली का काय शिवी दिली तर. त्या लेकराचं कर्तव्य आईला शिवी दिली जागेवर त्याचा कार्यक्रम लावणं, विचारच कुठं बसत. त्यामुळं हा अत्यंत वर्षानुवर्ष संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आज 7व्या दिवसाची अर्थात जागराची कीर्तन रूपी सेवा. भजन सम्राट हरिभक्तीपरायण संजयजी महाराज देवकर, भजन सम्राट हरिभक्तीपरायण नाशिकेत गुरुजी, भजन सम्राट हरिभक्तीपरायण कांताबापू देवडे, हार्मोनियम वादक आमचे एकनाथजी महाराज मारेकर, मृदंग सम्राट दत्ताजी महाराज सटले, मृदंग सम्राट आमचे तारकेश्वर गडचे निलेशजी महाराज खेडकर व इतर सगळी मान्यवर मंडळी. आज ज्यांची अन्नदानाची सेवा झाली असे आजीनाथराव धायतडक, दोंडे परिवाराचं दोंडे जेवण, त्याचप्रमाणे धायतकवाडीचं सगळं महिला मंडळ, अंबादासजी विठ्ठल धायतडक, या सगळ्या मान्यवरांनी आज भरभरून आजच्या दिवसासाठी दान केलंय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि कमी देवा काही नेने विठोबा रखुमा. तरुण मित्रांतर्फे गोसेवक मुकुंद भाऊ गर्जे यांना विनंती आहे की आपण आपला ग्रामस्थांचा